काय जात आहे ना, मी श्रीरामपूर मध्ये आलोय. डोक्यात काय आलं. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर गाईज आज आवरलं, अंघोळ बिंघोळ करून फ्रेश आहे फुल. आणि आता टायमिंग तुम्हाला आहे ना 11 वाजलेली, 11 टायमिंग झालेला आहे. तर असा विषय. आणि काय आलं, सकाळी ना सकाळपासून आहे ना लाईट गेली. काय ते 10:30 ला आली लाईट. सकाळी 6 वाजता लाईट गेली. काय विषय होता काय माहिती, असं गरम होत होतं. आणि त्याच्यामुळं मग काय उठलंच नाही लवकर. मग मी असा विषय झाला. तर मग कसं वाटलं कालचा ब्लॉग सांगा तुम्ही मला. फुल एन्जॉय झाला नाही का. अचानक म्हणजे आमचं माहित होतं मला, मी आलो होतो थोडा सस्पेन्स ठेवू नाही का. तर मग लगेच निघालो याला गाडी आणायला. तर गाडी कशी वाटली तुम्ही सांगा. गाडी जर हे त्याची ड्राईव्ह नाही केली, आम्ही आमच्या गडबडीत होतो, उशीर पण झाला घरी यायला असं. तर आता मी ना दुकानात चाललो होतो, काहीतरी आणतो. म्हणजे मम्मीने काम सांगितलं होतं किराणा दुकानातून आणायचं, घरातलं काय काय नाही का ते आणतो. त्याच्यानंतर बघू फेरफटका मारू जरा, निवांतच आज असं. भारी वाटतं नाही का. असं ऊन नाही पाहिजे ना असं नाही का. तर असं निवांत असलं ना मग काही नाही वाटत. म्हणजे असं ढगाळ वातावरण, पाऊस तर येत नाही पण मग जरा भारी वाटतं असं. ठीक आहे, भेटतो मला परत पुढं. स्टे ट्यून. ओके मग पाहिला का गाईस. जेवण झालं आता जस्ट, आणि बसलो थोडं, चक्र मारले घरातच मारले चक्र. आता 2 वाजलेली. मग काय करा, थोडं तिकडे जाऊन आलो, मी मेडिकलवर जाऊन आलो, चक्कर मारून आलो जरा. पण दुपारचं कोण नसतं बाहेर नाही का, असं उन्हात आणायचं नको वाटतं जायला. त्याच्यामुळं त्यात निखिल आलता, तिने पेढे दिले. त्याला गडबड होती, ते घरच्यांनी घेऊन जायचं होतं नगरला. मग जरा म्हणून निवांत भेटू नाही का आपण असं. तुम्हाला गाडी पण दाखवतो कशी आतमधून काय, ब्लॉग मध्ये दिसलं असेल तुम्हाला. आणि इथं वरती थंबनेल मध्ये दिसल नाही का ब्लॉगचं आई बटन. मग ते तुम्हाला कळत नाही का कसं ब्लॉग बिग बघा. काय गाडी चांगली त्याची, पण एवढं ह्याच्यात डिप मध्ये नाही बघितलं. XL6 आहे, छान गाडी पण नाही का असं. ठीक आहे, मग आता थोड्या वेळ मी ना गप्पडी घेतो. कमी 2 घंटे बस. 2 घंटे दुपारचं कसं जरा विश्रांती पाहिजे माणसाला. तर काय हा. आणि मग जरा मग संध्याकाळी जायचं पण मला बाहेर, तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये. थोडं सस्पेन्स पण पाहिजे ना, तेव्हा मज्जा येत नाही बरोबर ना, असा विषय. ठीक आहे, मग पुढे भेटू. थोडं गप्पडी घेतो, झोपतो मी थोड्या आता. स्टे ट्यून. तर गाईस आता जस्ट उठलो, 5:30 वाजलेले. आता जायचं मला श्रीरामपूरला, काम आहे जरा. बघू ते पण लवकर जाऊन येऊ, म्हणजे अंधार नको पडायला नाही का. तसं पडण्याच वाटतं अंधार, तरी पण लवकर जाऊ. आणि दुपारी केवढा काय ब्लॉग नाही काढला, थोडं झोप झाली. आता जरा बघू पुढचं काही नियोजन नाही का. एकटाच चाललोय मी असे. मग बघू, तुम्हाला पण दाखवतो पुढचं काय कसं नियोजन याचं बघू नाही का. स्टे ट्यून. ठीक आहे, जाऊ मग. व्हाईट शर्ट घातलाय, बोले गरम होतं. व्हाईट शर्ट कसं कपडे पांढरे घातले ना मग गरम नाही होते एवढं, त्याच्यामुळे मग पांढरे घालतो असं. ठीक आहे, कोण टायमिंग दाखवू किती वाजलेली. तुम्हाला वाटतं खोटं बोलतो काय. जाऊ थांबा, टायमिंग बघा गाईस, हे बघा किती वाजलेली. 5:30 वाजलेली एक्झॅक्ट. निघूयात आपण, उशीर झालाय भाऊ लई. कडी लावली मम्मी ना, मम्मी झोपलेली. जाऊ दे, कशाला उठवायचं असं. ठीक आहे, पण निघूयात. मी ठेवतो, त्याच्यात जरा महत्वाचं काम आहे. आणि शिटकावरली काय म्हणतात त्याला, डिक्कीलेच हे झाली, वयस्कर झाली डिक्की. अरे देवा, अयो
उद्या सकाळी गाडी धुवायला लागेल भाऊ आता. उद्या सकाळी गाडी धुवायला लागेल आता. निघूयात आपण आता हळूहळू. कुत्रे आले वाटतं पलीकडचे. ठीक आहे दाखवतो. गाईस वारं सुटलं हो लय भारी. चला मग आली मम्मी बाहेर वाटत. काय करते काय माहिती. झोपेतून आली तू तिला वाटलं असं पोराला बाय बाय करते. अय मम्मी कुत्र्यांना घाबरली काय. बाय बाय. कुत्रे बघा कसे आले नवीनच कुत्रे. हा टॉम काय करतो माहिती का आपल्या एरियात आले ना असं गडबडतो ना. मोकर कुत्रे आली. काय लिटर झालं पेट्रोल. 112. पेट्रोल 112 आहे ना. सीएनजी किती. 103. तर गाईच आता पेट्रोल भरलंय आपण आणि आता निघालोय श्रीरामपूरला जायला. तर मी ना बॅकग्राऊंडला व्हॉइस देतोय कारण की गाडी चालवताना ना लय आवाज येत होता नाही का बॅकग्राऊंडचा हवेचा. त्याच्यामुळं मग डिस्टर्बन्स व्हायचं. चाललो आहे आता हळूहळू. त्यात रस्ता लय खराब आहे पुढचा. येऊन तो चांगला आहे पण मग पुढं लय प्रॉब्लेम आहे नरसाळीच्या पुढं असं. आता काय रॉंग वे नाही आता ते काय माहिती. बघ इथून चालू झालं थोडा आहे मध्ये जरा पॅचेसला. आणि लय भारी वाटतं नाही का हिरवं बिरवं झाडं बिडं नाही का. तिकडं नांगरणी चालू आहे शेताची. बघा छोटा ट्रॅक्टर आहे असं. बघा कसं वाटतंय काय कसं. आता बेलापूरमध्ये आलो आहे आपण. हा बेलापूरचा मेन चौक आहे. आणि तुम्हाला काही तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो आपली बेलापूरची ना भेळ लय भारी लागते. क्वालिटी फेमस आहे नाही का. आणि लेफ्ट साईडला तिकडून गेलो तर कॉलेजच्या साईड जायला रस्ता आहे. आणि इकडलं गेलो इकडं आता गाव आहे नाही का बेलापूर गाव ह्या साईडला असं. इकडं वॉशिंग सेंटर आणि ते चांगलं म्हणजे एवढं मोठं काय गाव नाही पण व्यवस्थित आहे नाही का असं. हे बघा हे काका आहे ना यांची व्हिडिओ काढत होतो. यांना माहीतच नाही व्हिडिओ काढतो काय. हे ना गाईच्या मळत होते. नंतर त्यांना कळलं की व्हिडिओ चालू आहे भाऊची. आणि एका हातात मोबाईल होता एका हातात म्हणजे गाडी चालवते अशी. बघा चांगली जोरात चालली ती. आता मला एका हाताने गाडी चालवता येणार नाही एवढी. म्हणलं नको आता चला आता निघूयात पुढं. चालू आहे म्हणलं नीट ओकेमध्ये. इकडे आहे ना आपली श्रीरामपूरच्या पाट्यावर आहे ना आपलं ही इथं रेवडीन तेल फेमस आहे. पण काही थांबलोच नाही मी घ्यायला. काही गोड आवडतच नाही त्याच्यामुळं काय हेच विषय नाही. निघालो आपण बेलापूरमधून. तर लागला आपल्याला श्रीरामपूर रोड. काय जात आहे ना मी श्रीरामपूरमध्ये आलो. रस्ता आहे श्रीरामपूरचा. डोक्यात काय आलं माझ्या की काल शनिवार होता. काल नाही जाता आलं तिकडं नाही का हरेगावला मग माऊलीशी. तर जाऊन यावं पहिलं मग नंतर इथं काम करावं पहिलं श्रीरामपूरमधलं नाही का. मग ते डोक्यात आहे कारण की परत अंधार व्हायला बसलं उशीर होत नाही का. आलोय गावात आलोय श्रीरामपूरच्या. मध्ये नाही काढतोय आली व्हिडिओ काही विषय आला असं म्हणजे रस्ता हे होता ना म्हणजे रस्ता चालवत येत नाही असं गाडी बिडी नाही का. मग असं नॉर्मल काढली व्हिडिओ बघा नाही का. तुम्हाला दाखवतो श्रीरामपूरमध्ये कुठं थांबलोय मी. तुम्हाला माहिती असलं तर कमेंट करा नाही का इथं कोणचा एरिया. हे बघा कुठं आहे श्रीरामपूर बघितलं का. आय लव्ह श्रीरामपूर. आई कुठे गेला काय माहिती बघायचं. विश्वभर बाबा आईच गायब झालाय असं. मग आता जाऊ आपण यात जाऊ. मग पहिलं हरेगावला दर्शन घेऊ. जाऊ नाही का पहिलं देवदर्शन मग पुढचं काम असं विषय. ठीक आहे गाईस आता आपण हरेगावच्या रस्त्याला लागलोय आणि निघालो आता 2 मिनिटात पोचू आपण. काहीतरी 2-3 किलोमीटरचा रस्ता आहे नाही का. 3 नाही 4 किलोमीटर रस्ता आहे असं.
इकडं जरा सकाळीच बरं वाटत, संध्याकाळची वेळेस लई भीती वाटते बाबा. डेंजरस इथं. हे कपल पण चाललेले असं वाटतं तिकडंच चर्चला. आपलं काय करायचं, आपलं आपलं कडे निघू. काहीच आता जस्ट पोचलो मी इथं चर्चमध्ये, हारेगावमध्ये. 6:15 वाजले. हो, चर्चला तर हार घेतो. गाडी तिकडे लावली मी. कोणतरी गाडी घेतली नवीन, दाखवायला आली चर्चमध्ये नाही तिकडं बा. कोणची टाटा पंच वाटतं. आपण पण घेऊ थोड्या दिवसातच. टॉमेचा भाऊ आहे का, कुत्रे दाखवतो. हार घेतो, मेणबत्त्यान ते घेतो नाही का. अरे येतो क्रॉस ते नव्हतं. कोणची बेल तर ही कोणती बेल नाही का, माहिती असं गाईस. कपल असतात त्यांना माहिती आहे. गार्डियन बेल आणि 500 काहीच. मेणबत्ती वारं सुटलंय भाऊ, काय करत नाही. मेणबत्ती घेतली, कॅन्डल घेतलं. पब्लिक आहे वास इथं, पब्लिक. मला झूम करून सगळी. आज चर्चला भरपूर, आज रविवार असल्यामुळे कसं काय आली का, शनिवारी असतं नाही. कॅन्डल लावून सगळे बघतात ते चेहऱ्याकडं. आपलं आपलं कॅन्डल लावून दर्शन घ्यावा नाही का. सिनेमॅटिक व्हिडिओ काढ नॉर्मल. चप्पल करू. काही दर्शन घेतलेलं आहे. आता 7 वाजले तसे टायमिंग तुम्हाला सांगतो नाही का. आणि आता जायचंय. गर्दी कोणीच नाही आता, थोडीच जण राहिली आता. म्हणजे बसले ते, हवा चांगली नाही इकडं, कार हवा अशी भारी वाटतं. येऊशी वाटतं नाही का, निवांत शांत असतं. गार हवा सुटली ना भाऊ, असं थांबवा इथंच. ऋषी बेन एकटाच आहे ना मी त्याच्यात. रस्ता पण लय बेकार आहे आपला, त्याच्यामुळेच आपलं निघावा लवकरच, हवा हळू जावा असं. ठीक आहे, मी निघतो इथून. 7 वाजले तशी टायमिंग, आता करेक्ट 7 वाजलेली. चालेल मग लावू हवा. बघा मला आवाज येत असेल बघा हवेचा, कमी झाली थोडी हवा आता. लय भारी वाटतं पण. दर्शन केव्हा काय कृषी उत्पन्न बाजार आहे श्रीरामपूरचं. आणि आता आहे ना पुढं कांदा मार्केटची चौकी आहे. मोठा बाजार आहे नाही कांदा मार्केटचा. दाखवतो नाव पण दिलेलं आहे. 2 कांदे पण दिसतात, 2 नाही डायरेक्ट फॅमिलीच आहे भाऊ. पहिलं काम करू आपलं महत्वाचं काम आहे. या काका या पुढं काय म्हणतो बरं आहे. असं गर्दी नाही राव एवढं श्रीरामपूर मध्ये. गर्दी नसते. काय जोक मारतो दुकान बंद, सगळंच बंद आहे. बंद आहे सगळं. झालाय वाटतं पण काय रविवारी बंद असतो. ट्रेन थांबलेली बघितली का.
रिकामी ट्रेन मालवा. असं राहिलं शांत आहे, कंटिन्यू चालूच असतं नाही का. कोणाला गर्दी नाही आज. कामगार हॉस्पिटल, सागर कामगार हॉस्पिटल श्रीरामपूरचा दिसलं का. गाईचा बघा शिवाजी महाराजाचा पुतळा लय भारी वाटतो बघून. असं बघा ना किती एवढा मोठा दिसला का. आपलं गाड्या बंद पडलंय हो, दिसलं का बंद पडलंय गाड्या. हे फ्लेक्स बघा फोटो कसा आहे, हे दाखवण्यासाठी थांबलो होतो, दुसरं काही नाही. सिग्नल सुटलाय आपल्याला, असं वाटतं सिटीतच आलोय भाऊ आपण. सिग्नल बिग्नल बघू नाही का, परत लागला सिग्नल.